नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर बुलेटिनची सुरुवातच आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यामध्ये मुंबईत आणि पालघरमधील कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व मंडळांकडून मंडप उभारण्यात आलेला आहे। पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा सभा मंडप उभारण्यात आल्याचं कळतंय। वाढवण बंदराच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा यावेळी केला जातोय। तर वाढवण बंदर जगातील 10 कंटेनर बंदरांपैकी एक होणार आहे। देशातील 13वं मोठं बंदर हे असणार आहे। वाढवण बंदर मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर असेल। जेएनपीटी पासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। तर दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर पासून फक्त 34 किलोमीटर अंतरावर हे आहे। मुंबई बडोदा एक्सप्रेसवे पासून 22 किलोमीटर अंतरावर हे बंदर आहे। पश्चिम आशिया युरोपमधील आर्थिक कॉरिडॉरशी सुद्धा व्यापार आहे। प्रमुख महामार्ग आणि रेल्वे मार्ग देखील याजवळ आहेत। सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून याची निर्मिती केली गेली आहे। तर या बंदरासाठी 76,200 कोटी एवढा खर्च करण्यात आलाय। याद्वारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार असं म्हटलं जात आहे। 1000 मीटर टर्मिनलची लांबी या बंदराची आहे। त्याचबरोबर 23 दशलक्ष TUS बंदराची क्षमता आहे। 9 कंटेनर टर्मिनल देखील आहेत।